रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 8 हा पाहणार आहोत. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील अत्यंत महान आणि संत कवयित्री होत्या. त्यांचे जीवन साधेपणाने, भक्तीने आणि विठ्ठल नामाच्या अखंड स्मरणाने भरलेले होते. त्या संत नामदेव यांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या, पण त्यांच्या अंतःकरणात विठ्ठलाविषयी अपार प्रेम होते. त्या दळण करताना, कांडताना, झाडलोट करताना, भांडी घासताना अशी कामे करत असतानाही ते सतत विठ्ठलाचे नाम घेत असत. या अभंगात जनाबाई नाम स्मरणाचे महत्त्व सांगतात. विठ्ठलाचे नाव हे जीवनातील सर्वात मोठे आधार आहे. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले तर सर्व कार्य मंगल होते. नाम हे केवळ शब्द नाही, तर ते आत्म्याला मुक्त करणारे साधन आहे. अनेक पापी आणि दुःखी लोक सुद्धा नामाच्या शक्तीने तारले गेले. तुम्हाला तर माहित आहे, वाल्यापूर्वी त्याने 7 प्रांजल एवढे पाप केले होते, पण त्याने परमात्म्याचं नाम घेतल्याने त्यांचा उद्धार झाला. म्हणून ते पुढल्या जन्मी वाल्मिक ऋषी झाले, असे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. या अभंगात नामाची महिमा, भक्तीची ताकद आणि दैनंदिन जीवनात देवस्मरण कसे असावे हे अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. तर चला अभंग पाहूया. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार. आजार उद्धरीला, चोखा मेळा मुक्तीस गेला. नाम दळी व कांडणी, म्हणे नामे याची जनी. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. जनाबाई म्हणतात की कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी विठ्ठलाचे नाव घ्यावे. देवाचे स्मरण करूनच पुढे पाऊल टाकावे. कारण देवाचे नाव घेतल्याने मन शुद्ध होतं, विचार पवित्र होतात आणि कार्याला शुभ तत्व प्राप्त होते. आपण रोज अनेक काम करतो. घरकाम, अभ्यास, व्यापार, प्रवास, बोलणे, निर्णय घेणे. पण जर या सर्वांपूर्वी जर देवाचे स्मरण केले, देवाचे नाव घेतले, तर मनाला धैर्य आणि शांतता मिळते. विठ्ठलाचे नाव म्हणजे भक्तासाठी आधार आहे. यामध्ये संत जनाबाई एक मोठा जीव मंत्र देतात. ते सांगतात की मनुष्याने स्वतःच्या अहंकारावर विसंबून राहू नये. देवाचे स्मरण करून कार्य केल्यास संकटे कमी होतात आणि मन स्थिर राहते. वारकरी परंपरेत रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल असे नाम घेत दिवसाची सुरुवात केली जाते. कारण नामाने जीवन पवित्र बनते. नाम तारक हे तो, नामे तारिले अपार. या ओळीत जनाबाई नामाचे मोठेपण सांगतात. तारक म्हणजे मुक्त करणारे, संकटातून वाचवणारे. देवाचे नाम हे मनुष्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त करते. ते पाप नष्ट करते आणि आत्म्याला शांती देते. नामे तारिले अपार म्हणजे असंख्य लोक देवाच्या नामाने उद्धरले गेले आहेत. इतिहासात अनेक संत, भक्त आणि सामान्य लोकांनी नामस्मरण करून जीवन बदलले. संतांच्या मते कठीण तपश्चर्या, मोठे यज्ञ आणि किंवा विद्वत्ता यापेक्षा नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. कारण नाम घेण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही, कोणतीही मोठी विधी करावा लागत नाही. फक्त श्रद्धा आणि प्रेम आवश्यक आहे. नाम हे अंधारातील दिव्यासारखे आहे. दुःख, भीती, चिंता आणि मोह यांच्या अंधारात नाम माणसाला योग्य मार्ग दाखवते. आजार उद्धरीला, चोखा मेळा मुक्तीस नेला. यावेळी जनाबाई 2 उदाहरणे देतात. पहिले उदाहरण आहे अजामेळा यांचे. भागवत पुराणात अजामेळाची कथा येते. तो सुरुवातीला धार्मिक होते, पण नंतर वाईट मार्गाला लागला. आयुष्यभर पाप केल्यानंतर मृत्यूसमयी त्याने आपल्या मुलाला हाक मारताना नारायण असे नाव घेतले. ते भगवानाचे नाव असल्यामुळे त्याचा उद्धार झाला. यावरून संत सांगतात की देवाच्या नावात किती मोठी शक्ती आहे. दुसरे उदाहरण म्हणजे संत चोखा मेळा
यांचे. चोखामेळा हे अत्यंत गरीब आणि समाजाने अस्पृश्य मानलेले भक्त होते, पण त्यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. त्यांनी अखंड नामस्मरण केले आणि त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला. जनाबाई सांगतात की देवासाठी जाती पातीचा भेद नाही. तो फक्त प्रेमाने नाम घेतो, त्याचा देव उद्धार करतो. नाम हे सर्वांसाठी समान आहे. श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री किंवा पुरुष, उच्च नीचीचा असो, कोणताही भेद नाही. नाम दळिनी कांदणी म्हणे नामयाची जणी. या ओळी जनाबाई स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगतात. त्या म्हणतात, मी दळताना कांडताना कोणतेही काम करताना विठ्ठलाचे नाम घेते. दळणी कांडणी म्हणजे रोजची कष्टाची कामे असतात. जनाबाई दासी होत्या. त्या दिवसभर घरकाम करावे लागत होते, पण त्या काम करतानाही देव विसरत नव्हत्या. त्यांच्या ओठावर सतत विठ्ठलाचे नाम असत. यातील संतांचा मोठा संदेश मिळतो. भक्ती करण्यासाठी जंगलात जाण्याची किंवा संसार सोडण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या कामात संसारात राहून देवाचे स्मरण करता येते. खरी भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी देवाशी जोडलेली राहणे. हात कामात असावे पण मन देवात असावे. जनाबाईच्या जीवनात हीच खरी साधना होती. या अभंगातून संत जनाबाई आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व शिकवतात. देवाचे नाव हे जीवनातील सर्वात मोठे साधन आहे. ते मनाला शांती देते, संकटातून वाचवते आणि आत्म्याला पवित्र करते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणाव, चिंता आणि दुःखाने त्रस्त आहे. अशा वेळी देवाचे नाम मनाला आधार देते. नामस्मरणासाठी विशेष वेळ किंवा जागा लागत नाही. चालताना, काम करताना, अभ्यास करताना किंवा विश्रांती घेताना देखील देवाचे स्मरण करता येते. संत जनाबाईच्या मते भक्ती ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून ती जीवनाचा भाग असली पाहिजे. प्रत्येक काम देवाला अर्पण केल्यास जीवन आनंदी आणि शांत होते. हा अभंग आपल्याला शिकवतो की प्रत्येक कामापूर्वी देवाचे स्मरण करावे. नामामध्ये इतकी मोठी शक्ती आहे. देव सर्वांना समान मानतो. संसारात राहून भक्ती करता येते. अखंड नाम स्मरणाने जीवन पवित्र बनते. म्हणूनच संत जनाबाई प्रेमाने सांगतात, विठ्ठलाचे नाम घ्या आणि जीवन आनंदमय करा. रामकृष्ण.